हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, MS सेट हा एक्झाम यावर्षी 15 जून 2025 रोजी कंडक्ट करण्यात आला होता. आणि या वर्षीचा MS सेट एक्झामचा रिझल्ट जो डिक्लेअर झालेला आहे तो ॲज अ बिगेस्ट रिझल्ट म्हणून डिक्लेअर झालेला आहे. कारण या ठिकाणी VPD एज्युकेशनचे जवळपास 500हून अधिक विद्यार्थी MS सेट एक्झाम क्वालिफाय झालेले आहेत. हे आम्ही बोलत नाहीये, रिझल्ट संदर्भात आमचे विद्यार्थीच बोलतायत, हेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जर तुम्हाला यावर्षी पेपर अवघड गेला असेल तर आजचं लेसन एंड होईपर्यंत पहा. डेफिनेटली गॅरंटी देईल MS सेट एक्झाम इझी असतो असंच तुम्हाला फील व्हायला लागेल. कारण एक्झाम अवघड नव्हता आणि एक्झाम अवघड नसणार आहे. फक्त एक्झामिनेशन संदर्भात जो आपण स्टडी करतोय तो आपण योग्य मार्गाने केला पाहिजे. म्हणजे तुम्ही 2 तास अभ्यास करताय का 1 तास अभ्यास करताय हे महत्त्वाचं नाहीये. तुम्ही कुठला कंटेंट वाचताय ते महत्त्वाचं आहे. कुठल्या वेनी वाचताय हे महत्त्वाचं आहे. कंटेंट वाचताना तो लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिक्स टिप्स वापरताय का हे महत्त्वाचं आहे. आणि या सर्व गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर रिझल्ट तुमचा 100-202% येऊ शकतो. एक्झाम क्लिअर करणं डिफिकल्ट नसतं. एक्झामिनेशन संदर्भात प्रॉपर वेनी योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं हे डिफिकल्ट असतं. आणि ते जर तुम्ही केलं तर MS सेट एक्झाम तुम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर करू शकता. ठीक आहे. तर फ्रेंड, आज आपण VPD एज्युकेशनच्या रिझल्ट संदर्भात विद्यार्थ्यांचं ते मत आहे ते मत पाहणार आहोत. कारण एक्झामिनेशनमध्ये इतके सोपे क्वेश्चन यावर्षी आले, तसं एक्झाम थोडासा हार्ड होता. पण विद्यार्थ्यांच्या फीडबॅक मार्फत तुम्हाला कळेल की एक्झाम विद्यार्थ्यांना इतका इझी गेलाच कसा, विद्यार्थी इतके क्वालिफाय झालेच कसे. कारण पेपर फर्स्टमध्ये 90 मार्क भेटणं, 92 मार्क भेटणं ही खूप मोठी गोष्ट आहे. अनेक विद्यार्थ्यांना पेपर फर्स्टमध्ये 90 मार्क भेटलेत, अनेक विद्यार्थ्यांना 92 मार्क पेपर फर्स्टमध्ये भेटलेले आहेत. इतका स्कोअर जर तुम्ही पेपर फर्स्टमध्ये करत असाल तर एक्झाम तुम्ही 100-202% क्वालिफाय होणार आहात. मग या ठिकाणी आपण एक्झामिनेशन संदर्भात काय महत्त्वाचे पॉईंट पाहणार आहोत आणि विद्यार्थ्यांचं एक्झामिनेशनबद्दलचं मत आहे ते देखील पाहणार आहोत. तर फ्रेंड, आजचे लेसन पूर्णपणे पाहण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन देईल. जो MS सेट एक्झाम नेक्स्ट इयरमध्ये म्हणजे 2026चा नेक्स्ट MS सेट एक्झाम जो होणार आहे त्या MS सेट एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी आपण एक डिटेलमध्ये कोर्स सुरू करत आहोत. हा कोर्स आपला लवकरच सुरू होणार आहे. त्या कोर्समध्ये पेपर फर्स्टचा इन डिटेल तुम्हाला सिलेबस कंप्लीट करून दिला जातो. विथ त्या संदर्भात पूर्णपणे प्रॅक्टिस करून घेतली जाते आणि त्या संदर्भात क्वेश्चन पेपर देखील सोडून घेतले जातात. हा जो कोर्स आहे हा कोर्स तुम्हाला MS सेट एक्झामसाठी कामा येणारच आहे. पण इन केस तुम्ही NTDC नेट एक्झाम देणार असाल तर त्यासाठी देखील हा कोर्स तुम्हाला बेनिफिशियल ठरणार आहे. त्याचा देखील सिलेबस या कोर्समध्ये कव्हर होणार आहे. या कोर्स संदर्भात एक ओव्हरव्ह्यू आपण या ठिकाणी पाहूया. तर फ्रेंड, हा जो आपला कोर्स असणार आहे हा कोर्स MS सेट एक्झाम 2026ला कव्हर करणार असेल. तुम्हाला कुठल्याही युनिव्हर्सिटीची जर पेट एंट्रन्स द्यायची असेल तर पेटचा सिलेबस याच कोर्समध्ये आपला कव्हर होतो. आणि इन केस NTDC नेट एक्झाम तुम्हाला द्यायचं असेल तर त्याचा देखील सिलेबस या कोर्समध्ये आपला कव्हर होतो. म्हणजे एका कोर्समार्फत तुमचे 3 एक्झाम कव्हर होऊ शकतात. ठीक आहे. हा जो कोर्स असेल या कोर्समध्ये जवळपास 240हून अधिक व्हिडिओ लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात आणि यामार्फत टोटल 10 युनिट आहेत पेपर फर्स्टचे ते इन डिटेल कव्हर करून दिले जातात. इन केस युनिव्हर्सिटीने न्यू सिलेबस इंट्रोड्यूस केला आणि नेक्स्ट एक्झामला तो अप्लाय केला तर तो देखील सिलेबस याच कोर्समध्ये तुम्हाला कव्हर करून दिला जाणार आहे. कारण सिलेबस कदाचित चेंज होऊ शकतो, पण तो कधी चेंज होईल हे क्लिअर नाही आहे. मध्येच त्यांनी चेंज केला तर तो सिलेबस निश्चिंतपणे या कोर्समध्ये तुम्हाला कव्हर करून भेटेल. डोंट वरी. आपले पेपर फर्स्टचे 10 युनिट आहेत. मॅथमॅटिक्स, लॉजिकल रिझनिंग, हायर एज्युकेशन, पीपल एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट, टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, त्यानंतर ICT, असे जे काही 10 युनिट आहेत ते सर्व 10 युनिट यामध्ये इन डिटेल कव्हर करून दिले जातील. हे युनिट कव्हर करत असताना काही सिंपल ट्रिक्स आणि टिप्स असतात त्या आपण या ठिकाणी तुम्हाला शेअर करतो, जेणेकरून एक्झामिनेशनमध्ये स्टडीसोबत काही ट्रिक्स आणि टिप्स वापरून तुम्ही योग्य स्कोअर करू शकता. या कोर्समध्ये रिव्हिजन लेक्चर देखील प्रोव्हाइड केले जातात लाईव्ह वेमध्ये. या कोर्समध्ये ज्या नोट्स असतील त्या इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये लेक्चरच्या खाली अपडेट केले जातात. फक्त स्क्रीनवर कंटेंट शिकवताना इंग्लिश असतो आणि नोट्स मात्र दोन्ही लँग्वेजमध्ये असतात. ठीक आहे. बाकी शिकवताना लँग्वेज जी असेल ओरली ती पूर्णपणे मराठी असते. डोंट वरी, सर्वांना समजेल अशाच लँग्वेजमध्ये शिकवलं जातं. या कोर्समध्ये सेट एक्झामचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर विथ डिटेल सोल्युशन तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. म्हणजे पर्टिक्युलर क्वेश्चन त्याचं पर्टिक्युलर ऑप्शन्स प्रॉपर वेनी ॲनालाइज करून तुम्हाला शेअर केले जातात.
या कोर्समध्ये एक्झाम ओरिएंटेड काही स्पेशल लेक्चर देखील प्रोव्हाइड केले जातील. हा कोर्स सांगितल्याप्रमाणे 100% नेट एक्झामला देखील कव्हर करतो आणि कुठल्याही युनिव्हर्सिटीची पेट एंट्रन्स तुम्हाला द्यायची असेल तर त्यामधला रिसर्चचा पॉईंट या ठिकाणी पूर्णपणे कव्हर होतो. इन फ्युचर तुम्ही PhD करणार असाल ना तर देखील हा कोर्स तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे, कारण PhD संदर्भात रिसर्च संदर्भात खूप साऱ्या कन्सेप्ट यामध्ये तुमच्या क्लिअर होणार आहे. या कोर्समध्ये डेमो किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर, ओरिजिनल पेपर सारखेच पेपर तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. यामुळेच तुमचा स्कोर हा अल्टिमेट एका वेगळ्याच लेवलला वाढतो. तुम्हाला स्कोर विद्यार्थ्यांनी किती केला हे देखील तुम्हाला मी दाखवणारच आहे थोड्या वेळाने. ठीक आहे. या ठिकाणी या कोर्समध्ये एकदम सिंपल लँग्वेजने तुम्हाला सर्व लेक्चर प्रोव्हाइड केले जाणार आहे. कुठेही पुस्तकाची भाषा आपण वापरलेली नाही आहे किंवा तुम्हाला समजणार नाही अशी लँग्वेज कुठेही नाही आहे. एकदम सिंपल लँग्वेज आहे. ह्या हा कोर्स पाहिल्यानंतर तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू संदर्भात गायडन्स देखील प्रोव्हाइड केलं जाईल ॲज पर रिक्वायरमेंट. या कोर्समध्ये डेली बेसिसवर रेकॉर्डेड लेक्चर शेअर केले जातील. वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही लेक्चर पाहू शकता, आरामशीर लेक्चर पाहू शकता, एक लेक्चर किती वेळा पाहू शकता. या कोर्सचा ॲक्सेस एका अँड्रॉइड ॲप्लिकेशन मार्फत दिला जातो. त्याची लिंक तुम्हाला पेमेंट केल्यानंतर शेअर केली जाईल. या कोर्सचं ड्युरेशन किंवा ॲक्सेस टिल दी नेक्स्ट MSCET एक्झामपर्यंत असेल. ठीक आहे. या कोर्समध्ये तुम्हाला डेमो पेपर प्रोव्हाइड केलेच जातात, प्लस क्विज असतील, मॉक टेस्ट असतील ते देखील प्रोव्हाइड केले जातात, मिक्स आणि युनिट वाईज. या कोर्सची फी 2500 आहे. इन केस 2500 ॲट अ वन टाईम पेमेंट करणे तुम्हाला पॉसिबल नसेल, आर्थिक परिस्थिती तुमची योग्य नसेल, तर या ठिकाणी तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये देखील पैसे पेड करू शकता. कोर्स जॉईन करताना 1500 फी पेड करावं लागेल. त्यानंतर नेक्स्ट मंथमध्ये 1050 अशा प्रकारे इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे. परिस्थिती योग्य असेल तर 2500 ॲट वन टाईम पेमेंट करून तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. खात्रीशीर प्लॅटफॉर्म आहे. या संदर्भात तुम्हाला काही क्वेरी असेल, डाऊट असेल, त्यांना नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. हा आपला नंबर आहे 90 11 36 20 82. किंवा कोर्स संदर्भात माहिती कळली असेल तर डायरेक्टली या नंबरला निश्चिंत राहून Google Pay किंवा फोनपेने पेमेंट करा. त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला शेअर करा. तुम्हाला पेमेंट रिसिव्ह म्हणून रिप्लाय येईल. त्यानंतर 5 मिनिटांमध्ये कोर्सचा ॲक्सेस भेटून जाईल. सिंपल. आपली जी नवीन बॅच आहे ती 5 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. ती बॅच सुरू झाल्यानंतर नेक्स्ट एक्झामपर्यंत आपली बॅच चालेल. पेपर फर्स्ट तुम्हाला डिटेलमध्ये कव्हर करून दिला जाईल. अदर कुठलाही अभ्यास तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही आहे. ठीक आहे. तर फ्रेंड, इन्फॉर्मेशन हवी असेल या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता. आणि जे विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी देखील पूर्णपणे कोर्स अवेलेबल आहे. फक्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना त्यांनी कॉमर्स कोर्स म्हणून मेसेज करा, त्यांना कॉमर्सची इन्फॉर्मेशन देखील प्रोव्हाइड केली जाईल. बाकी पेपर फर्स्ट तुम्हाला प्रॉपर वेने कव्हर करून दिला जातो. पेपर फर्स्ट खूप सारे विद्यार्थी आपल्याकडे जॉईन करतात. त्याचा रिझल्ट त्यांना काय भेटतो हे तुम्ही आता पाहणारच आहात. तर फ्रेंड, आज आपण MSCET एक्झाम 2025च्या रिझल्ट संदर्भात विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे ते पाहणार आहोत. त्याआधी 2023मध्ये देखील आपले खूप सारे विद्यार्थी क्वालिफाय झाले, त्यांचे रिझल्ट तुम्ही पाहू शकता. 2024मध्ये जवळपास 370हून अधिक विद्यार्थी आपले क्वालिफाय झाले. पेज नंबर 1, पेज नंबर 2, पेज नंबर 3, पेज नंबर 4 आणि पेज नंबर 5 अशा 5 पेजमध्ये विद्यार्थ्यांचे रिझल्ट आपण ॲड केलेले आहेत. ज्यांनी व्हॉट्सअपवर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या किंवा ज्यांनी कॉलमार्फत त्यांची प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यांचा रिझल्ट आपण या ठिकाणी ॲड केलेला नाही आहे. ठीक आहे. आता यावर्षी जो एक्झाम झाला होता 2025चा, हा रिझल्ट आपला हिस्टॉरिकल ठरलेला आहे. कारण या ठिकाणी या रिझल्टमध्ये जवळपास 500हून अधिक विद्यार्थी आपल्याला क्वालिफाय झालेले दिसत आहेत, फक्त एका इन्स्टिट्यूटचे म्हणजे VPD एज्युकेशनचे. इतका हिस्टॉरिकल रिझल्ट तुम्हाला कुठल्याही इन्स्टिट्यूटचा पाहायला भेटणार नाही. यूट्यूबवर सर्च करून पाहू शकता. ठीक आहे. म्हणजे इतके विद्यार्थी क्वालिफाय होणं ही खूप मोठी बाब आहे. म्हणजे ॲक्च्युली हा जो विश्वास होता, हा विश्वास विद्यार्थ्यांनी आमच्यावर दाखवला आणि त्या विश्वासाला आम्ही पात्र ठरलो याचा आम्हाला अभिमान आहे. कारण इतक्या विद्यार्थ्यांना आम्ही क्वालिफिकेशन देऊ शकलो या संदर्भात आम्हाला खूप मोठं सॅटिस्फॅक्शन आहे. तर फ्रेंड, विद्यार्थ्यांचे रिझल्ट आहेत ते विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअपमार्फत आम्हाला शेअर केले ते. अनेक विद्यार्थ्यांनी रिझल्ट जवळपास 70% किंवा 70% विद्यार्थ्यांनी रिझल्ट हे फोन करून शेअर केलेले आहेत, फोनमार्फत शेअर केलेत. फोनवर ज्या विद्यार्थ्यांचं बोलणं झालं त्यांचे रिझल्ट आम्ही या ठिकाणी ॲड केलेले नाही आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअपमार्फत रिझल्ट शेअर केले ते फक्त तेच रिझल्ट आपण या ठिकाणी ॲड केलेले आहेत. ठीक आहे. बाकी तुम्हाला रिझल्ट संदर्भात फीडबॅक जरी पाहिजे असतील ना, तुम्ही मागचं जे लेसन होतं रिझल्ट डिक्लेअर झाला संदर्भात त्या लेसनचा फीडबॅक तुम्ही पहा, म्हणजेच कमेंट बॉक्स चेक करा, तुम्हाला कमेंट पाहायला भेटतील. अनेक विद्यार्थ्यांनी कॉलमार्फत रिझल्ट शेअर केले ते, मी त्यांचे रिझल्ट या ठिकाणी ॲड केलेले नाही आहेत. फक्त व्हॉट्सअपमार्फत ज्या विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया आम्हाला दिल्यात ते सर्व रिझल्ट आपण ॲड केलेले आहेत. तर फ्रेंड, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एका विद्यार्थ्याला पेपर फर्स्टमध्ये 92 मार्क भेटलेले आहेत. ठीक आहे. 90 मार्क भेटणारे अनेक विद्यार्थी होते, पण अनेक जणांनी त्यांचे फोटो आम्हाला शेअर केलेले नाहीत, म्हणून त्यांचे फोटो आपण या ठिकाणी घेतलेले नाहीत.
ज्यांनी पॉसिबल होईल त्यांनी त्यांचे फोटो शेअर केलेत, त्यांचेच फक्त फोटो आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. या विद्यार्थ्याला पेपर फर्स्टमध्ये 90 मार्क भेटलेले आहेत. पेपर फर्स्टमध्येच 88 मार्क या ताईंना भेटलेले आहेत. पेपर फर्स्टमध्ये 86 मार्क्स या दादाला भेटलेले आहेत. पेपर फर्स्टमध्ये 84 मार्क या ताईंना भेटलेले आहेत. पेपर फर्स्टमध्ये 82 मार्क या सरांना भेटलेले आहेत. पेपर फर्स्टमध्ये 84 मार्क या ताईंना भेटलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी पेपर फर्स्टमध्ये 86पेक्षा जास्त मार्क मिळवणारे जवळपास आपले 30 विद्यार्थी आहेत. मी रिपीट करेल, पेपर फर्स्टमध्ये 86पेक्षा जास्त मार्क मिळवणारे विद्यार्थी 30 आहेत किंवा त्याहून अधिक आहेत. पण अनेक विद्यार्थ्यांनी फोटो शेअर केले नाही, कारण पर्सनल आयडेंटिटी काहींची त्यांना वाटतं की नाही शेअर करायचे, आम्ही कोणालाही फोर्स केलेला नाही आहे. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी फोटो शेअर केले ते फक्त त्या फोटोसहित त्यांचे मार्क आपण या ठिकाणी दाखवलेले आहेत. कारण ही खूप मोठी बाब आहे. जर तुम्ही या ठिकाणी 100पैकी 92 किंवा 90 स्कोअर करताय म्हणजे खूप मोठी बाब आहे. एका कॉम्पिटिटिव्ह एक्झामला इतका स्कोअर करणं ही एक मोठी गोष्ट आहे आणि ही गोष्ट विद्यार्थ्यांनी रिझल्टबाबत शो करून दिलेली आहे. ठीक आहे. आणखी जर तुम्ही पाहिलं तर पेपर फर्स्टमध्ये खूप चांगला स्कोअर करणारे विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या विद्यार्थ्यांना खूप चांगला स्कोअर पेपर फर्स्टमध्ये करता आलेला आहे. पेज नंबर 2मध्ये देखील खूप सारे विद्यार्थी आहेत. सिमिलरली पेज नंबर 4 असेल, 4मध्ये देखील खूप सारे विद्यार्थी आहेत. पेज नंबर जे आपलं नेक्स्ट आहे त्यामध्ये देखील खूप सारे विद्यार्थी MSCT एक्झाम 2025 हा क्वालिफाय झालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी पॉसिबल होईल त्यांनी त्यांचे फोटो शेअर केले, ते फोटो आपण या ठिकाणी ॲड केलेले आहेत. ॲक्च्युली या सर्व विद्यार्थ्यांचं VBD एज्युकेशनतर्फे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन, कारण हे यश तुम्ही मिळवलंय. 100पैकी 6 विद्यार्थी क्वालिफाय होते सेटमध्ये आणि त्यापैकी इतके विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाय झालेले आपल्याला दिसत आहेत. म्हणजे हा रेशो आपल्या दृष्टिकोनातून खूप मोठा आहे. फ्रेंड, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक अभिनंदन. बाकी काही विद्यार्थ्यांनी त्यांचा रिझल्ट शेअर केलेला आहे, फोटो शेअर केला नव्हता, त्यांचे रिझल्ट देखील आपण या ठिकाणी ॲड केलेत. पेज नंबर 5 यावर तुम्ही अनेक विद्यार्थ्यांचे रिझल्ट पाहू शकता. पेज नंबर 6 यावर देखील अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचे रिझल्ट शेअर केलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. पेज नंबर 7 इथे पेज चेंज होते पहा, सेम पेज नाही आहे. पेज नंबर 7वर देखील अनेक विद्यार्थ्यांचे रिझल्ट आपण ॲड केलेले आहेत. त्यानंतर पेज नंबर 8 यावर देखील अनेक विद्यार्थ्यांचे रिझल्ट तुम्ही पाहू शकता जे त्यांनी शेअर केलेले आहेत. पेज नंबर 9 यावर देखील अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचे रिझल्ट आपल्याला शेअर केलेले आहेत. आणि त्यानंतर पेज नंबर 10 यावर देखील तुम्ही अनेक विद्यार्थ्यांचे रिझल्ट पाहू शकता. म्हणजे फ्रेंड, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप सारे विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेत. 500हून अधिक विद्यार्थी क्वालिफाय आहेत. एक्झॅक्ट फिगर आम्ही काढू शकलो नाही, पण 500हून अधिकच आहेत. काहीतरी 503 का काही विद्यार्थी भरत होते. ठीक आहे, ते जास्ती असतील पण कमी नाहीत, एक कॉन्फिडन्स आहे. मग इतके विद्यार्थी क्वालिफाय होणं ही खूप मोठी बाब आहे. तर फ्रेंड, रिझल्ट संदर्भात विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे ते आपण पाहणार आहोत. कारण ज्यांनी यश मिळवलं त्यांचं कौतुक करणं हा त्यांचा हक्क आहे. ठीक आहे, तो हक्क आपण त्यांना मिळवून दिला पाहिजे. तर फ्रेंड, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक्झाम झाल्यानंतरच विद्यार्थ्यांनी खूप चांगले पॉझिटिव्ह फीडबॅक दिले. म्हणजे 15 जूनला एक्झाम झाला, 16 जूनला विद्यार्थ्यांची फीडबॅक आपल्याला आलते. त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणीच एक कॉन्फिडन्स आलता की आम्ही एक्झाम क्वालिफाय होणार आहात. कारण इतक्या योग्य प्रकारे आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं सर्व प्रिपरेशन करून घेतलं होतं. 14 जूनपर्यंत देखील विद्यार्थ्यांना आपण गायडन्स प्रोव्हाइड केलं होतं. एक्झामच्या आदल्या दिवशी एक्झामला कसं जायचं हे देखील विद्यार्थ्यांना कोर्समध्ये सांगितलं होतं. मग इतक्या बारीक सारीक गोष्टी तुमच्याकडून करून घेतल्या जातात, तुम्हाला करून दिल्या जातात, म्हणूनच कुठं हा रिझल्ट तुम्हाला भेटतो. फ्रेंड, हे फीडबॅक विद्यार्थ्यांचे एक्झाम झाल्यानंतरचे आहेत, ते देखील तुम्ही या ठिकाणी पॉझिटिव्ह फीडबॅक पाहू शकता. म्हणजे गॅरंटी दिली विद्यार्थ्यांनी की आम्ही 100% क्वालिफाय होणार आहोत. ठीक आहे, ही गॅरंटी फक्त अभ्यास करणारे विद्यार्थी देऊ शकतात आणि ज्यांचा अभ्यास योग्य डायरेक्शन चालतात तेच विद्यार्थी देऊ शकतात. ठीक आहे. ठीक आहे फ्रेंड, आता या पलीकडे जाऊन म्हणजे फोटो रिझल्ट पलीकडे जाऊन काही विद्यार्थ्यांनी फक्त त्यांचा रिझल्ट आपल्यासोबत मेसेज मार्फत शेअर केला होता. त्यांचे मेसेज जे आहेत ते पण आपण पाहूया. विद्यार्थी जे आहेत इथं नावासहित मी काही सांगाल, जर माही या विद्यार्थी होत्या आपल्या त्या MSCT एक्झाम क्वालिफाय झालेले आहेत. ठीक आहे, यांचं हार्दिक अभिनंदन. कारण एक्झाम क्वालिफाय होणं हे खूप मोठी अचिव्हमेंट आहे एज्युकेशन सेक्टरमधली, कारण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या. त्यानंतर सुजेता निंबाळकर ह्या देखील एक्झाम क्वालिफाय झाल्यात. त्यांनी देखील खूप चांगला फीडबॅक आपल्याला प्रोव्हाइड केला होता. क्लासचा खूप फायदा झाला असं त्यांनी सांगितलं होतं. ठीक आहे, तर सुजेता मॅडम थँक्यू फॉर फीडबॅक आणि कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर किरण भोसले हे देखील विद्यार्थी होते आपले, ते क्वालिफाय झालेले आहेत. त्यांचा रिझल्ट त्यांनी आपल्यासोबत शेअर केला होता. या ठिकाणी मी क्लासमध्ये अनेक वेळेस एक वाक्य म्हणत असतो की अवघड असं काहीच नाही. ठीक आहे, सर्व सोपं आहे. हे वाक्य विद्यार्थ्यांना आवडतं अनेक, कारण ॲक्च्युली खरंच अवघड असं काही नाही आहे. जर 500 विद्यार्थी क्वालिफाय होतात तर काय अवघड आहे, सर्व सोपं आहे. फक्त आपण काय केलं पाहिजे, योग्य मार्गाने आम्ही जे तुम्हाला प्रोव्हाइड करतोय ते फॉलो केलं पाहिजे. प्रॉपर वेने सर्व कोर्स पाहिला पाहिजे तर क्वालिफाय होणार आहे. तुम्ही जर सिन्सिअरली फॉलो केला ना कोर्स तर तुम्ही 110% क्वालिफाय होऊ शकता. क्वालिफाय होणे अवघड नाही आहे, सर्व काही सोपं असतं. ठीक आहे, तर किरण बेसे सर असतील त्यांचं हार्दिक अभिनंदन. त्यानंतर
निशिगंधा ह्या ज्या मॅडम आहेत त्या देखील क्वालिफाय झाल्या, त्यांनी देखील खूप चांगला फीडबॅक आपल्याला प्रोव्हाइड केला होता. फीडबॅक मी सर्वांची वाचत नाही कारण लेसन 2 तास असेल तरी संपणार नाही. ठीक आहे, तर निशिगंधा मॅडम थँक्यू सो मच फॉर फीडबॅक, हार्दिक अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर दीपाली मॅडम देखील क्वालिफाय झालेत MS सेट एक्झाम, त्यांनी देखील आपल्याला रिझल्ट शेअर केलेला नाही पण त्यांचं क्वालिफिकेशन शेअर केलेलं आहे. त्यानंतर तुषार पवार हा एक दिव्यांग विद्यार्थी होता, त्यांनी खूप चांगला फीडबॅक आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. त्यांनी सांगितलं आहे की MS सेट एक्झाम संदर्भात तुम्ही विपडी एज्युकेशनचा क्लास विश्वास ठेवून लावू शकता, कारण हा विद्यार्थी म्हणजे त्याचं म्हणणं आहे की मी जर क्वालिफाय होऊ शकतो तर तुम्ही का होऊ शकत नाही. दिव्यांग विद्यार्थी ठीक आहे क्वालिफाय झाला आहे, हार्दिक अभिनंदन तुषार. या अचिव्हमेंटमध्ये तू देखील सिन्सिअरली सर्व गोष्टी फॉलो केल्या म्हणून कुठं तुला या गोष्टी भेटलेल्या आहेत, तुला रिझल्ट भेटला आहे. ठीक आहे, त्यांनी म्हणलंय पहा या दृष्टिकोनातून अभ्यास करा, 100% यश तुम्हाला भेटेल. त्यांनी विपडी एज्युकेशनची खूप तारीफ केली, थँक्यू सो मच तुषार. ठीक आहे, त्यानंतर जर आपण पाहिलं तर गोविंद जे नाव आहे ते विद्यार्थी देखील क्वालिफाय झाले, त्यांनी देखील त्यांचा रिझल्ट आपल्यासोबत शेअर केला. त्यानंतर या विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी ॲड झालेलं आहे, हे विद्यार्थी देखील क्वालिफाय झाले, त्यांनी देखील खूप चांगला फीडबॅक आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. तुम्ही फीडबॅक सर्वांचे पाहू शकता. म्हणजे आपण म्हणतोय ना 500 विद्यार्थी क्वालिफाय झाले, हे फेक नाही आहे. जो डाटा आहे तो तुम्हाला दाखवला, अनेक विद्यार्थ्यांचे फोटो तुम्हाला दाखवले, अनेक विद्यार्थ्यांचे रिझल्ट तुम्हाला दाखवले, अनेक विद्यार्थ्यांचे फीडबॅक तुम्हाला या ठिकाणी दाखवते. आणि जे विद्यार्थ्यांनी कॉल केले त्यांची कॉल हिस्ट्री ते तुम्हाला शेअर करू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळी 200 सेटचा रिझल्ट लागला त्यावर्षी जवळपास मला 700 का 800 कॉल आलेले आहेत, ज्या दिवशी रिझल्ट डिक्लेअर झाला त्या दिवशी. ठीक आहे, मी अनेक विद्यार्थ्यांचे कॉल उचलले नाही त्यासाठी सॉरी, कारण इतक्या जणांचे कॉल उचलणं हे मला पॉसिबल नाही आहे. ठीक आहे, कारण एक एक्साइटमेंट असते रिझल्ट शेअर करणं, तर तुम्हाला यश भेटले त्याबद्दल तुमचं अभिनंदन. त्यानंतर अश्विनी पाटील ह्या देखील विद्यार्थ्यांनी MS सेट एक्झाम क्वालिफाय झाल्यात, हार्दिक अभिनंदन अश्विनी. त्यानंतर टेंभारे ठीक आहे भागेश्वरी टेंभारे ह्या मॅडम देखील क्वालिफाय झाल्यात, त्यांचे हार्दिक अभिनंदन. त्यांनी देखील या ठिकाणी खूप चांगला फीडबॅक आपल्याला दिला आहे की क्वालिफाय झाल्यामध्ये तुमचं वाट आहे, हे म्हणल्या हेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, तुम्ही क्वालिफाय झाले हेच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. नेक्स्ट असेल हा एक विद्यार्थी होता, त्याचं पण नाव या ठिकाणी ॲड झालेलं नाही, रवी विद्यार्थी. ठीक आहे, हा रवी देखील क्वालिफाय झालेला आहे. फ्रेंड तुझं खूप खूप अभिनंदन. ठीक आहे, इतका चांगला फीडबॅक तू आम्हाला दिला त्याबद्दल तुझं धन्यवाद. नेक्स्ट जर पाहिलं तर श्री ह्या ताई आहेत, ह्या देखील क्वालिफाय झालेल्या आहेत. त्यांनी सांगितले पहा आम्ही काय केलं तर नेटचा क्लास जॉईन केला. ठीक आहे, नेट सेट संदर्भात, तर त्या क्वालिफाय झाल्या, हार्दिक अभिनंदन. त्यानंतर कविता ठाकूर या देखील मॅडम क्वालिफाय झालेल्या आहेत, थँक्यू सो मच फॉर फीडबॅक. त्यानंतर या ठिकाणी यांचं नाव ॲड झालेलं नाही पण हे देखील क्वालिफाय झालेत. त्यानंतर सेट क्वालिफाय झालेले हे पण कुठले तरी विद्यार्थी त्यांचं पण नाव ॲड झालेलं नाही, त्यांनी देखील खूप फायदा झाला असं सांगितलं, त्याबद्दल त्यांचं देखील हार्दिक अभिनंदन. नंतर पाटील रुपाली या देखील मॅडम क्वालिफाय झालेत, हार्दिक अभिनंदन. भावी वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर प्रोफेसर भूषण पाटील हे देखील विद्यार्थी आपले विद्यार्थी होते, क्वालिफाय झालेत, हार्दिक अभिनंदन भूषण सर. तुम्ही हे यश मिळवलं हेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, हार्दिक अभिनंदन. त्यानंतर क्रांती थोरात ह्या देखील मॅडम क्वालिफाय झालेत, हार्दिक अभिनंदन क्वालिफाय झाल्याबद्दल आणि फीडबॅक शेअर केल्याबद्दल थँक्यू सो मच. कारण अनेकांनी आपलं रिझल्ट शेअर केलं नाही, फक्त क्वालिफाय झालो इतकं सांगितलं पण ते आपले कुठे कुठे विद्यार्थी होते. त्यानंतर श्रुती यादव ह्या देखील ज्या मॅडम असतील ते क्वालिफाय झालेत, थँक्यू सो मच फॉर फीडबॅक, हार्दिक अभिनंदन. त्यानंतर प्राजक्ता चौधरी किंवा चौधर या देखील क्वालिफाय झालेत, तुमचं हार्दिक अभिनंदन. त्यानंतर ऋतुजा या देखील क्वालिफाय झालेत, त्यांचं देखील हार्दिक अभिनंदन, त्यांनी देखील आपल्याला फीडबॅक शेअर केलेला आहे. त्यानंतर यांचं पण नाव आपल्या या ठिकाणी ॲड झालं नाही, हे विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेत, त्यांचं देखील हार्दिक अभिनंदन. 170 मार्क मिळून ते क्वालिफाय झालेत, सेट क्वालिफाय झालेले आहेत. ॲक्च्युली पास नसतं ते क्वालिफाय असतं. अनेकांची आपण आयडेंटिटी हाईड केलेली, कारण विद्यार्थ्यांची आयडेंटिटी दाखवण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे, त्यांच्या आयडेंटिटीला कुठेही इजा होऊ नये म्हणून आपण अनेकांचे नाव असतील आणि गोष्टी असतील त्या हाईड केलेल्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर हे जे विद्यार्थी होते हे देखील क्वालिफाय झालेत, हार्दिक अभिनंदन. म्हणजे फीडबॅक पहा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला शेअर केलेले, फर्स्ट अटेम्प्टमध्ये विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले आहेत. त्यानंतर मुगळे हे देखील क्वालिफाय झालेत, मुगळे सर हार्दिक अभिनंदन. त्यानंतर यांचं पण नाव हाईड झालेलं आहे पण हे देखील क्वालिफाय झालेत, यांचंही हार्दिक अभिनंदन. पेपर फर्स्टमध्ये 50 पैकी 39 क्वेश्चन त्यांच्याबरोबर आलेत, खूप मोठी अचिव्हमेंट आहे. त्यानंतर प्रतिके हरणे ठीक आहे ह्या देखील क्वालिफाय झालेत, त्यांचं देखील हार्दिक अभिनंदन. त्यांनी म्हणलंय की जो पेपर फर्स्ट तुम्ही शिकवला त्याचा खूप मला फायदा झाला, आम्हालाही तुम्ही रिझल्ट शेअर केला त्याबद्दल आम्हालाही सॅटिस्फॅक्शन भेटलं, थँक्यू सो मच, कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर या स्टुडंटचं नाव ॲड झालं नाही पण 300 पैकी 192 मार्क मिळून हे विद्यार्थी क्वालिफाय झालेत, हार्दिक अभिनंदन. त्यानंतर हे पण विद्यार्थी इकॉनॉमिक्समध्ये क्वालिफाय झालेत, हार्दिक अभिनंदन. त्यानंतर मकरंद ठीक आहे हे विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेत, हार्दिक अभिनंदन मकरंद सर, थँक्यू सो मच फॉर फीडबॅक. त्यानंतर आयशा ह्या देखील क्वालिफाय झालेत, थँक्यू सो मच फॉर फीडबॅक, हार्दिक अभिनंदन. त्यानंतर यांचं नाव ॲड नाही झालेलं, येस नेहा नन्नवरे ह्या आपल्या स्टुडंट होत्या, ह्या देखील क्वालिफाय झालेत, हार्दिक अभिनंदन. त्यानंतर यांनी सांगितलं की क्वालिफाय झालेत, हार्दिक अभिनंदन. वाघ म्हणून ठीक आहे रणजित वाघ. त्यानंतर कल्याणी पाटील ह्या देखील क्वालिफाय झालेत, त्यांनी देखील खूप चांगला आपल्याला फीडबॅक शेअर केलेला आहे, रेकमेंडेड म्हणजे रिमार्केबल ठीक आहे कॉन्ट्रीब्युशन वगैरे. तर थँक्यू सो मच फॉर डिलिशियस किंवा गुड फीडबॅक, थँक्यू सो मच आणि कॉंग्रॅच्युलेशन, ऑल द बेस्ट.
त्यानंतर हे जे विद्यार्थी आहेत हे देखील क्वालिफाय झालेले आहेत. नंतर नीलम ह्या आपल्या विद्यार्थी होत्या पेपर फर्स्टमध्ये 84 मार्क मिळून ह्या क्वालिफाय झालेल्या आहेत. ठीक आहे, 84 मार्क त्यांना भेटलेले पेपर फर्स्टमध्ये. पेपर फर्स्टचा कोर्स आहे तो त्यांनी जॉईन केला. त्यानंतर अजय मुंडे हे देखील आपले विद्यार्थी होते, क्वालिफाय झालेत. थँक्यू सो मच फॉर फीडबॅक. नंतर हे देखील विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत, नाव काय ॲड झालेलं नाही आहे. त्यानंतर फर्स्ट अटेम्प्टमध्ये हे विद्यार्थी क्वालिफाय झालेत, त्यांचं हार्दिक अभिनंदन, नाव ॲड नाही झालेलं. नंतर एम आता यांचंही नाव अर्धवट ॲड झालं आहे, पण हार्दिक अभिनंदन, तुम्ही क्वालिफाय झाले, खूप मोठी अचिव्हमेंट आहे. त्यानंतर सोनल मोरे, ठीक आहे, ह्या देखील क्वालिफाय झालेत, हार्दिक अभिनंदन. त्यानंतर स्वाती ह्या आपल्या स्टुडंट होत्या, त्या देखील क्वालिफाय झाल्या. त्यांनी सांगितलं की पेपर फर्स्टमध्ये खूप म्हणजे पेपर फर्स्टमध्ये चांगले मार्क भेटले नसते तर पॉसिबल झालं नसतं. त्यांनी आपला कोर्स जॉईन केला, त्यांना रिझल्ट भेटलेला आहे. त्यानंतर ह्या मॅडम आहेत त्या देखील क्वालिफाय झालेल्या आहेत मराठी या सब्जेक्टमध्ये. नंतर सुजाता मॅडम देखील क्वालिफाय झाल्यात. थँक्यू सो मच फॉर पॉझिटिव्ह फीडबॅक. त्यानंतर यांचं देखील रिझल्ट आपण ॲड केला आहे, फक्त नाव राहिलेलं आहे, क्वालिफाय झाले. थँक्यू सो मच फॉर रिझल्ट शेअरिंग. नंतर हे जे विद्यार्थी आहेत हे देखील आपले क्वालिफाय झालेले आहेत. थँक्यू सो मच. त्यांनी सांगितलं की आनंद कसा साजरा करावा, ठीक आहे, क्वालिफाय झाले, रिझल्ट शेअर केला, थँक्यू सो मच. त्यानंतर बुरे हे देखील क्वालिफाय झालेले आहेत, यांचे हार्दिक अभिनंदन. त्यांनी देखील खूप चांगल्या प्रकारे फीडबॅक आपल्याला प्रोव्हाइड केला. ठीक आहे, पेपर फर्स्टची तुमची खूप हेल्प झाली असं त्यांनी सांगितलं आहे. थँक्यू सो मच. त्यानंतर कुंभार सर असतील, ते देखील क्वालिफाय झालेत. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग रिझल्ट. त्यानंतर हे जे विद्यार्थी आहेत हे देखील क्वालिफाय झालेत आणि पेपर फर्स्ट आणि सेकंड मिळून 230 मार्क त्यांना भेटलेत. खूप मोठी अचिव्हमेंट आहे. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग. 300 पैकी 230 म्हणजे खूप मोठी अचिव्हमेंट आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी. त्यानंतर हे कुठले विद्यार्थी होते, नाव काय झालं नाही, क्वालिफाय झालेत. नंतर हे देखील कुठले विद्यार्थी होते माहीत नाही, पण पेपर फर्स्ट आणि सेकंड मिळून 186 मार्क त्यांना भेटलेत आणि क्वालिफाय झालेत. ठीक आहे, डेमो पेपर वगैरे त्यांना फायदेशीर ठरले असं त्यांनी सांगितलं आहे. कारण आपण डेमो पेपर प्रोव्हाइड करतो आणि एक्झामच्या आधी असतात ते. त्याचं रिझन हेच आहे की एक्झाममध्ये कॉन्फिडन्स वेगळाच लेवलला तुमचा वाढतो आणि त्याचाच तर रिझनमुळे तुम्हाला इतका स्कोर करता येतो 90-92 पर्यंत. ठीक आहे, कारण आम्ही एक्झामच तुमचा घेतो ना डेमो पेपर मार्फत. त्यानंतर हे विद्यार्थी देखील क्वालिफाय झालेत. नंतर खाटे ह्या विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थी असतील ते क्वालिफाय झालेत. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग. नंतर हे विद्यार्थी क्वालिफाय झालेत. ठीक आहे, प्रयत्नांमध्ये त्यांनी सांगितलं की तुमचा फायदा झाला, थँक्यू सो मच. नंतर NS हे विद्यार्थी असतील ते क्वालिफाय झालेले आहेत. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग. नंतर पूनम ह्या आपल्या विद्यार्थ्यांमध्ये त्या देखील क्वालिफाय झालेल्या आहेत. थँक्यू सो मच. त्यांनी सांगितले पहा कुठली कन्सेप्ट असेल क्लिअर होती. ठीक आहे, कन्सेप्ट क्लिअर झालं तुम्ही क्वालिफाय होणारच आहे, काही प्रॉब्लेम नाही. नंतर अश्विनी या देखील क्वालिफाय झाल्यात. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग. यांनी सांगितले पहा पेपर फर्स्टसाठी तुमचा कोर्स घेतला होता, मी क्वालिफाय झाले लाईफ सायन्समधून. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग. त्यानंतर हे विद्यार्थी असतील हे देखील क्वालिफाय झाले, त्यांनी देखील खूप चांगला फीडबॅक आपल्याला शेअर केलेला आहे. मी फीडबॅक पण वाचत नाही पहा, फक्त त्यांचा फीडबॅक आलता हे तुम्हाला त्याला सांगतोय. नंतर प्रियंका पाटील ह्या देखील क्वालिफाय झालेल्या आहेत. पेपर फर्स्टचा त्यांना फायदा झाला असं त्यांनी सांगितलं होतं. नंतर रुपाली ह्या देखील क्वालिफाय झाल्यात. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग. नंतर रेवती ह्या देखील क्वालिफाय झालेल्या आहेत. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग. नंतर साक्षी या देखील क्वालिफाय झाल्यात. त्यांनी खूप चांगला फीडबॅक आपल्याला दिला होता. ठीक आहे, आणि त्यांनी सांगितलं पहा कोर्स लावण्यापूर्वी पेपर फर्स्टमध्ये त्यांना 40 मार्क आले मागच्या वर्षी. त्यांनी आपला कोर्स जॉईन केला लास्ट इयरला, त्यांचा स्कोर वाढला 74 पर्यंत. म्हणजे कुठे 40 आणि कुठे 74 स्कोर वाढतो पहा. तुम्ही प्रॉपरली सर्व गोष्टी फॉलो केल्यानं स्कोर डेफिनेटली वाढतो. म्हणजे क्लास लावण्यापूर्वी 40 स्कोर यायचा, क्लास लावलो 74 स्कोर आला. खूप मोठी अचिव्हमेंट आहे. त्यानंतर आणखी काही जे फीडबॅक असतील ते आपल्याला YouTube मार्फत भेटलेले आहेत, ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नंतर इथं सांगितले पहा की ध्रुव रानाडे, ठीक आहे, हे असतील, त्यांनी खूप चांगला फीडबॅक आपल्याला दिला. पेपर फर्स्ट आणि सेकंड म्हणून 220 मार्क त्यांनी मिळवलेत. ते एक्झामिनेशनमध्ये क्वालिफाय झालेत. त्यांनी सांगितले की तुमचा आम्हाला खूप फायदा झाला. ठीक आहे, पहा बरं का, म्हणजे क्वालिफाय किती झाले हे पाहता पाहता आपल्याला कंटाळा येऊ शकतो. इतके विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. रिझल्ट आम्हाला ॲड करताना कंटाळा आला, आम्ही जितके पॉसिबल होतील तितकेच रिझल्ट ॲड केले, बाकीचे सोडून दिले. ठीक आहे, म्हणजे पहा सक्सेस मोजणं कंटाळा येऊ शकतो, इतकं सक्सेस आपण मिळवलेलं आहे. तर फ्रेंड तुमचं अधिक अभिनंदन. त्यानंतर हे जे असतील यांनी देखील खूप चांगला फीडबॅक दिला आहे. ठीक आहे, त्यांचं नाव आलेलं नाही, पण त्यांनी सांगितलं अचूक व कमी वेळेत तुम्ही माहिती दिला. ठीक आहे, टीचिंग खूप चांगलं असतं, तर थँक्यू सो मच. नंतर सागर शिंदे हे देखील आपले विद्यार्थी होते, ते क्वालिफाय झालेत. थँक्यू सो मच फॉर फीडबॅक सागर. आणि त्यांनी फक्त यूट्यूबवर आपल्याला फीडबॅक शेअर केलेला आहे. त्यानंतर प्रीती ह्या देखील क्वालिफाय झालेत. त्यांनी सांगितलं की तुमचा वाटा खूप होता. ठीक आहे, तुमचा कोर्स मी जॉईन केला. प्रीती थँक्यू सो मच फॉर फीडबॅक. आणि तुम्ही पेपरचा स्कोर हा 88 आला. ठीक आहे, तर थँक्यू सो मच. त्यानंतर अश्विनी ह्या देखील क्वालिफाय झालेत. थँक्यू सो मच. रूपा ह्या देखील क्वालिफाय झालेत. थँक्यू सो मच. संजय हे देखील क्वालिफाय झालेत. फीडबॅकबद्दल थँक्यू सो मच. नंतर सूरज हे देखील क्वालिफाय झालेत. फीडबॅकबद्दल थँक्यू सो मच. पाहते एकाच पेजवर किती जणांचे आपण फीडबॅक ॲड केलेले आहेत आणि टोटल पेज किती आहेत, भरपूर पेज तुम्हाला कळलंच. ठीक आहे, नंतर 172 मॅथमॅटिकल सायन्समध्ये मार्क मिळून प्रमोद हे क्वालिफाय झालेत. फीडबॅकबद्दल थँक्यू सो मच. नंतर आकाश हे देखील क्वालिफाय झालेत. फीडबॅकबद्दल थँक्यू सो मच. 194 मार्क त्यांना पेपर फर्स्टमध्ये आणि पेपर सेकंड मिळून मिळालेले पॉलिटिकल सायन्सला. त्यानंतर संतोष हे देखील क्वालिफाय झालेत आणि त्यांचा सेकंड अटेम्प्ट होता, त्यांना 164 मार्क भेटलेले कॉम्प्युटर सायन्स अँड ॲप्लिकेशनमध्ये. नंतर हे विद्यार्थी देखील क्वालिफाय झालेत. पेपर फर्स्ट आणि सेकंड मिळून 192 मार्क त्यांना भेटलेले आहेत. नंतर विनय हे देखील क्वालिफाय झालेले आहेत.
ते क्वालिफाय झाले नाही, त्यांचा रिझल्ट एकदम कमी मार्कवरून राहिला आहे, त्यांना मिळालेत 170 मार्क, त्यांचा रिझल्टचा कट ऑफ आहे 171चा, थोडे वरून गेलेत, पुढच्या एक्झामला ते 100% क्वालिफाय होतील, डोंट वरी. नंतर कॉमर्स या सब्जेक्टमध्ये 202 मार्क मिळून रवी कुमराज ठीक हे क्वालिफाय झालेत. नंतर अश्विनी ह्या देखील क्वालिफाय झालेत. अश्विनी यांनी नेक्स्ट MS सेट कधी होईल ते विचारलं, मार्च एप्रिलमधील 2026च्या. त्यानंतर महेंद्र हे देखील क्वालिफाय झालेत 184 मार्क मिळून पेपर फर्स्ट आणि सेकंड मिळून, ठीक आहे. त्यानंतर कॉमर्समध्ये OBC कॅटेगरी होती, 174 मार्क मिळून क्वालिफाय झालेले आहेत. त्यानंतर ई सर्टिफिकेट संदर्भात ते सर्व क्वेरीज आहेत ना, मी पाहिलेले आहेत, त्यांचा एक रिप्लाय बनवण्याचा एक व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल आणि तेवढे मार्फत सर्व गोष्टी तुम्हाला शेअर करेल. त्यानंतर हे देखील विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले आहेत. नंतर रुपाली या देखील विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले आहेत, थँक्यू सो मच फॉर शेअरिंग. नंतर सोनल ह्या देखील विद्यार्थी आहेत, ते आपले क्वालिफाय झालेत, थँक्यू सो मच फॉर शेअरिंग. सागर हे विद्यार्थी आपले क्वालिफाय झाले, त्यांनी खूप मोठा फीडबॅक आणि खूप छान फीडबॅक आपल्याला शेअर केला. त्यांनी हा फीडबॅक शेअर केला त्याबद्दल थँक्यू आणि क्वालिफिकेशन झाल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन. नंतर हे जे विद्यार्थी आहेत त्यांनी देखील क्वालिफिकेशन मिळवलेलं आहे, ठीक आहे. त्यांनी क्लासचे व्हिडिओ आहेत ते इंग्लिश विषयातून सेट क्वालिफाय झालेले आहेत. नंतर हे जे विद्यार्थी आहेत त्यांची नावं मला प्रॉपरली वाचता येत नाही कारण ते थोडेसे कट झालेले आहेत. हे विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेत, ठीक आहे. त्यांच्या फ्रेंडचा काहीतरी इश्यू तो मी रिप्लाय दिला वाटतं त्यांना, ठीक आहे. त्यानंतर क्वालिफाय इन हिस्ट्री रितेश हे देखील विद्यार्थी आपले आहेत, ते क्वालिफाय झालेत, 198 मार्क त्यांना भेटलेत. नंतर राजपूत हे देखील क्वालिफाय झालेत लाईफ सायन्समध्ये. त्यांनी सांगितले पहा, म्हणजे विद्यार्थी आपली ॲडव्हर्टाइजमेंट करतात, आपली ॲडव्हर्टाइजमेंट कमी पहा, फक्त यूट्यूब चॅनल आपली ॲडव्हर्टाइजमेंट किंवा कोर्सबद्दल मी माहिती सांगतो, बाकी कुठेच ॲडव्हर्टाइजमेंट नाही आहे. पण विद्यार्थी सजेस्ट करतात की हा क्लास लावा, कारण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना रिझल्ट दिसतोय, ठीक आहे, आणि तो भेटतोय. म्हणजे आपण म्हणतो एखादी गोष्ट आपण रिकमेंड कधी करू, ज्यावेळेस आपल्याला त्याबद्दल खात्री असेल त्यावेळेसच, आणि खात्रीशीर विद्यार्थी जे क्वालिफाय झाले ते आपले रिकमेंड करतात क्लासबद्दल. नंतर अश्विनी जाधव ह्या पण विद्यार्थी आहेत, त्या क्वालिफाय झाल्यात, ठीक आहे. नंतर केमिस्ट्रीमध्ये जे विद्यार्थी असतील जर्नल म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये क्वालिफाय झालेत, सागर विद्यार्थी. नंतर हे जे विद्यार्थी होते त्यांची काही कॅटेगरी किंवा सब्जेक्ट वगैरे या ठिकाणी दिसत नाही, पण ते क्वालिफाय झालेत, थँक्यू सो मच फॉर शेअरिंग. नंतर साईमा खान या पण विद्यार्थी नाही, यांचं प्रॉब्लेम काही रिझल्ट शो होत नाही, ठीक आहे. तर शो होत असेल नसेल तर तुम्ही युनिव्हर्सिटीला कॉल करू शकता. नंतर 156 मार्क मिळून हे देखील हर्षल विद्यार्थी क्वालिफाय झालेत. सुजाता हे देखील विद्यार्थिनी आहेत, त्या क्वालिफाय झाल्यात 158 मार्क मिळून. नंतर भाग्यश्री ह्या देखील विद्यार्थी आहेत, ते क्वालिफाय झाल्यात. नंतर श्रद्धा हे देखील विद्यार्थी आहेत, ते आपले क्वालिफाय झालेत. यांचा रिझल्ट आहे तो त्यांनी शेअर केला माझ्यामध्ये. नंतर हे जे विद्यार्थी आहेत हे देखील क्वालिफाय झालेत, 162 मार्क मिळून. नंतर हे देखील विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेत, हे देखील विद्यार्थी आपले क्वालिफाय झाले, 202 मार्क पेपर फर्स्ट अटेम्प्टमध्ये OBC कॅटेगरी, खूप मोठा स्कोर आहे, ठीक आहे. नंतर सोशल वर्कमध्ये 176 मार्क मिळून हे देखील आपले विद्यार्थी क्वालिफाय झालेत. नंतर योगीराज हे देखील विद्यार्थी क्वालिफाय झालेले नाहीत कारण त्यांना मार्क थोडासा कमी भेटले, ठीक आहे. पुढच्या अटेम्प्ट होईल कारण सर्वच काही विद्यार्थी क्वालिफाय होत नाही, कारण तुम्हाला माहिती 100पैकी 6 विद्यार्थी आणि 6पैकी किती विद्यार्थी म्हणजे कितीमध्ये विद्यार्थी आपले इथं किती क्वालिफाय झाले असतील हे तुम्हाला दिसतंय. 100पैकी 6 होतात ना, आणि आपल्याच इथे किती विद्यार्थी क्वालिफाय झालेत हे तुम्हाला दिसतंय, ठीक आहे. नंतर हिस्ट्रीमध्ये हे विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले आहेत. नंतर एज्युकेशन सेट क्वालिफाय झालेत भाग्यश्री. नंतर सावंत काहीतरी नाव आहे, ते देखील क्वालिफाय झालेत, 200 मार्क भेटले त्यांना पेपर फर्स्ट आणि सेकंड मिळून. नंतर देवीदास हे विद्यार्थी 180 मार्क मिळून देखील क्वालिफाय झाले नाही कारण त्यांची कदाचित ओपन कॅटेगरी असेल, मेरिट थोडंसं जास्त लागलं असेल. नंतर जे स्वाती आहेत त्या देखील क्वालिफाय झालेत पेपर फर्स्ट आणि सेकंड मिळून. त्यानंतर सुभाष हे देखील क्वालिफाय झालेले आहेत. नंतर केमिस्ट्री गोविंद हे देखील क्वालिफाय झालेले आहेत. नंतर हे जे विद्यार्थी असतील हे देखील क्वालिफाय झालेत. नंतर इथं तुम्ही पाहू शकता सर्वांचे रिझल्ट आहेत, एका पेजवर 2-2, 3-3, 4-4 जणांचे रिझल्ट आहेत. नंतर रशीद हे देखील क्वालिफाय झालेले आहेत. नंतर सरी साई, ठीक आहे, श्री साई हे देखील क्वालिफाय झालेत, त्यांनी म्हणले पहा आभार मानावत वगैरे. नंतर लाईफ सायन्समध्ये 160 मार्क मिळून गीता हे क्वालिफाय झालेत. नंतर मोठे हे देखील क्वालिफाय झालेले आहेत ओपन कॅटेगरीमध्ये 202 मार्क मिळून. नंतर यांचं नाव काय गेलेलं आहे पण हे पण क्वालिफाय झालेत, ठीक आहे. नंतर ध्रुवा रानाडे हे देखील क्वालिफाय झालेत. नंतर GSG यांचं नाव काय आलेलं नाही, कट झालं आहे, पण 156 मार्क मिळून क्वालिफाय झालेले आहेत. 186 मार्क मिळून इकॉनॉमिक्समध्ये पुष्कर हे देखील क्वालिफाय झालेत, ठीक आहे. त्यानंतर ओपन कॅटेगरीमध्ये क्वालिफाय झालेत कॉमर्समध्ये, इथे पण क्वालिफायचा हे पहा, म्हणजे तुम्ही पाहू शकता अनेक विद्यार्थ्यांचे फीडबॅक आपण एका स्लाइडवर ॲड केलेले आहेत. नंतर सोशियोलॉजीमध्ये हे विद्यार्थी क्वालिफाय झालेत, इथे हे क्वालिफाय झालेत, इथे हे, म्हणजे असं दाखवायचं तितके कमी फीडबॅक, ठीक आहे. इथं पण पाहू शकता हे पण विद्यार्थी क्वालिफाय आहेत, हे पण क्वालिफाय आहेत, इथं म्हणले पहा, ठीक आहे, काशी व्हिडिओ पाहत होते वगैरे, म्हणजे खूप चांगले फीडबॅक आहेत. नंतर फर्स्ट अँड फायनल अटेम्प्ट यामध्ये हे विद्यार्थी फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्वालिफाय झाले 162 मार्क म्हणून. हे योगेश सेट क्वालिफाय झालेले आहेत, पेपर फर्स्टमध्ये त्यांना 78 स्कोर भेटलेला आहे, खूप मोठा स्कोर आहे. होम सायन्समध्ये स्वाती ह्या देखील क्वालिफाय झालेल्या आहेत. सोनाली ह्या देखील क्वालिफाय झालेल्या आहेत. नंतर 172 मिळून लाईफ सायन्समध्ये ते पण क्वालिफाय झालेत, त्यांचं नाव कट झालेलं आहे, ठीक आहे. म्हणजे पाहू शकता इथं क्वालिफिकेशन ज्यांनी शो केलं आहे त्यांचे खूप साऱ्यांचे रिझल्ट आहेत, ठीक आहे. इथे पण क्वालिफाय पहा, इथं पण क्वालिफाय, ठीक आहे. इथं फर्स्ट अटेम्प्टमध्ये हे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत.
इथं 152 मार्क मिळून 192 मार्क मिळून हे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. त्यानंतर एज्युकेशनमध्ये 200 मार्क मिळून हे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. नंतर हे 194 मार्क मिळून क्वालिफाय झालेले आहेत. ठीक आहे, म्हणजे आता या ठिकाणी जेवढे पॉसिबल होतील तेवढे आपण फीडबॅक ॲड केलेले आहेत. बाकी फीडबॅक आपण ॲड करू शकलो नाही, त्याबद्दल सॉरी. कारण कुठं ना कुठं प्रत्येकाची एक इच्छा असते आपलं कौतुकाची ठाप आपल्याला भेटावं. ठीक आहे, पण सर्वांचाच रिझल्ट शेअर करणं पॉसिबल नसतं, त्याबद्दल सॉरी. तर फ्रेंड, या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल आपला रिझल्ट काउंट करताना तुम्हाला कंटाळा आला असेल. इतका रिझल्ट आपला या ठिकाणी यावर्षी हाय लागलेला आहे. म्हणजे जवळपास ही जी स्लाईड तुम्हाला आता मी दाखवली ती स्लाईड जी आहे ना ती 125 पेजची आहे आणि एका पेजवर अनेक विद्यार्थ्यांचे रिझल्ट आपण ॲड केलेले आहेत. 125 पेजमध्ये रिझल्ट आहेत. इतकी मोठी तुम्हाला रिझल्ट मी शो केलेले आहेत. ठीक आहे, मग फ्रेंड, जर आपल्याला कळत असेल की क्वालिफाय होणं अवघड नाही आहे, फक्त अभ्यास प्रॉपरली करायला पाहिजे. ठीक आहे, तर फ्रेंड, पेपर फर्स्ट संदर्भात आपण डिटेलमध्ये कोर्स प्रोव्हाइड करत आहोत. त्या संदर्भात इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. डेफिनेटली पेपर फर्स्टमध्ये तुम्ही चांगला स्कोर करू शकता प्रॉपर वेने कोर्स फॉलो केला तर. ठीक आहे, कारण या ठिकाणी सेल्फ स्टडी करणं आणि योग्य डायरेक्शननी किंवा एखाद्या मार्गदर्शनच्या अंडर अभ्यास करणं यामध्ये थोडा फरक असतो. ठीक आहे, सेल्फ स्टडी पण अभ्यास करू शकता, पण त्या ठिकाणी खूप जास्त वेळ तुम्हाला द्यावा लागेल. आणि कोर्स लावला तर डेली फक्त तुम्ही अर्धा तास जर दिला, अर्धा तास, तो पण खूप होईल. ठीक आहे, तरी तुमचा पेपर फर्स्ट हा खूप चांगल्या स्कोरने तुम्ही त्या ठिकाणी अचीव्ह करू शकता. आणि जे विद्यार्थी कॉमर्स आहेत त्यांनी कॉमर्स कोर्स म्हणून मेसेज करा, त्यांना कॉमर्सच्या कोर्सबद्दल देखील माहिती प्रोव्हाइड केली जाईल. मात्र पेपर फर्स्ट आम्ही तुम्हाला श्युरिटी देऊ, एक तुमचा स्कोर हा चांगल्या प्रकारे वाढू शकतो. तर फ्रेंड, आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिलं त्याबद्दल थँक्यू. आणि या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता कोर्स संदर्भात.